मुख्यमंत्री कार्यालयाला बॉम्ब उडवण्याची धमकी, तर मुख्यमंत्री फडणवीसांवर सुद्धा हल्ला करणार असल्याचा धमकीत उल्लेख. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी. सावंत थोड्या दिवसांचे पाहुणे, घरी जाऊन मारू. सोशल मीडियावर केशव वैद्य नामक व्यक्तीच्या अकाउंटवरून धमकीचा मेसेज. आरोपीकडून आत्महत्येचा प्रयत्न, प्राथमिक वैद्यकीय अहवालामध्ये आरोपीच्या गळ्यावर जखमा. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. राज्यातल्या जवळपास 500 सरकारी सेवा आता व्हॉट्सअॅपद्वारे मिळणार, तर सरकारचा मेटा कंपनीशी करार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. बीड कारागृहात वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप, तर देशमुख कुटुंबीय कारागृह प्रशासनाकडे आता सीसीटीव्ही फुटेज मागणार. जेलमधील कर्मचारी सहकार्य करत असल्याचा देशमुख कुटुंबियांचा दावा. कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. शिंदेंच्या प्रयागराज दौऱ्यावरून ठाकरेंची टीका, तर बाळासाहेबांची शिवसेना आणि विचारांसोबत ज्यांनी बेईमानी केली त्यांचं पाप धुण्यासाठी प्रयागराजला गेलो. शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर. अनधिकृत बांधकामाविरोधात सरकार आक्रमक, तर अनधिकृत बांधकाम तत्काळ शोधून पाडा. राज्यातील सर्व पालिकांना सरकारचे आदेश. मुंबईमध्ये तापमान वाढीसह अनेक ठिकाणी हवेच्या प्रदूषणात सातत्यानं वाढ. हवेचा AQI सध्या 200 वर. शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड. सेन्सेक्स 1400 अंकांनी घसरला. मागील 5 महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये सलग घसरण. उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून 57 मजूर दबल्याची भीती, तर चमोलीमधील दुर्घटनेत रस्ते काम करणाऱ्या 16 मजुरांचं सध्या रेस्क्यू.